Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण प्रॉब्लेम सेट 2 चा हा लास्ट व्हिडिओ बघत आहोत ज्याच्यात आपण जे रिमेनिंग क्वेश्चन्स होते लाईक क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 याचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सगळ्यात आधी स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 6 पासून. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलेला आहे राइट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर गिवन सर्ट. याचा अर्थ काय की आपल्याला सर्ट दिलेला असेल आणि त्या सर्टचा रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा आहे. कधी जेव्हा आपण त्याचा सिंपल फॉर्म फाइंड आउट करू तेव्हा. म्हणजेच सगळ्यात आधी आपल्याला याचा सिंपल फॉर्म शोधावा लागेल. तर स्टार्ट करू प्रॉब्लेम सॉल्व करायचं. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करतो? गुड, दिलेलं जे पण क्वेश्चन मध्ये असेल ते लिहून घेतो. आता सिंपल फॉर्म फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं असतं? ह्या नंबरला छोट्यामध्ये डिवाइड करायचं. म्हणजेच काय? चेक करा की 32 ला 2 ने डिवाइड जातं का? यस, जेव्हा आपण 32 ला 2 ने डिवाइड करतो आपल्याला आन्सर मिळतं 16. म्हणून मी 32 ला कसं लिहिलं मग? 2 मल्टिप्लाइड बाय 16. आता ह्या 2 ला वेगळं अंडर रूट दिलं, ह्या 16 ला वेगळं अंडर रूट दिला आणि हा मल्टिप्लिकेशन होता तो तसाच लिहिला. नेक्स्ट स्टेप मध्ये अंडर रूट ऑफ 2 ची काही व्हॅल्यू येते का? नाही, म्हणून ती तसंच लिहिली. अंडर रूट ऑफ 16 ची काही व्हॅल्यू येते का? यस, विच इज 4. म्हणून 4 अंडर रूट ऑफ 2 आलंय. याच्या पुढे आपण याला छोटं करू शकतो? नाही, अंडर रूटला सांगते मी. 4 ला आपण परत 2 मल्टिप्लाइड बाय 2 लिहिलं काय नाही लिहिलं काय सेम आहे. जो आपल्याला दिलेला सर्ट आहे त्याला आपण अजून छोटं करू शकतो? नाही, म्हणून हे कळालं की हा आपला सिंपल फॉर्म आहे. ह्या सिंपल फॉर्म मध्ये सर्ट कुठला आहे? अंडर रूट ऑफ 2 आणि यालाच म्हणतात की हा आपला झाला रॅशनलायझिंग फॅक्टर. दॅट्स इट. किती सिंपल होतं? गुड. कळालं असेल तुम्हाला मी काय केलं. सगळ्यात आधी मी सिंपल फॉर्म काढला आणि त्या सिंपल फॉर्म मध्ये जो हा सर्ट होता हा असतो आपला रॅशनलायझिंग फॅक्टर. दॅट्स इट. सो क्वेश्चन नंबर 6 चा जो हा फर्स्ट क्वेश्चन होता त्याचा अशा प्रकारे आन्सर काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजेच काय करायचं? याला सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं. दॅट्स इट. परत मग काय येणार? स्टेप नंबर 1. जे पण दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते तसंच्या तसं लिहायचं. ही स्टेप का इम्पॉर्टंट आहे? कारण ही स्टेप लिहिताना आपल्याला कळतं की क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली काय दिलेलं आहे. जेव्हा आपण वाचतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला मिस होऊन जातात, पण लिहिताना आपल्याला कळतं की अच्छा क्वेश्चन मध्ये ही साइन आहे किंवा हा नंबर दिलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे. म्हणून नेहमी फर्स्ट स्टेप असते की जे पण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते लिहायचं. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार? हा 4/7 तसंच. अंडर रूट ऑफ 147 ला कसं डिवाइड करू शकतो? 2 ने डिवाइड होईल का? नाही. 3 ने डिवाइड करून बघायचं. यस, 3 ने डिवाइड केलं तर 49 येतं. म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 49 लिहिलं मी. प्लस 3 डिवाइड बाय 8 आलं. 192 ला 2 ने डिवाइड केलं. पण आता इथे लक्षात ठेवा की इथं आपण 3 ने डिवाइड केलंय. म्हणजे नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण इथं 2 ने जर डिवाइड केलं तर मला परत मग कॉमन काढण्यामध्ये डिफिकल्टी येईल. तर मग मी चेक करेल की 192 ला मी 3 ने डिवाइड करू शकते का? येस, ऑफकोर्स. जेव्हा मी याला 3 ने डिवाइड करते तेव्हा मला आन्सर 64 मिळतंय. तर मी 2 ने न करता 3 ने डिवाइड करणार, कारण मग मला रूट ऑफ 3 कॉमन काढता येऊ शकतो पुढं. बरोबर आहे ना? म्हणून मी याला 3 ने डिवाइड केलं.
सो इथं आला, सॉरी हा मायनस आहे. एक मिनिट, आधी मी याला इरेज करून घेते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. सो इथं आला मायनस, हा 1/5 तसंच आला आणि परत मग 75ला मी 3ने डिवाइड करणार. सो 3ने डिवाइड केलं तर आन्सर आलं 25. सिंपल. ही स्टेप आय थिंक कोणाला डाऊट नसेल, पण तुम्ही विचारू शकतात की मॅम इथं तुम्ही 2ने का नाही डिवाइड केलं, कारण मला कॉमन काढायला परत त्रास झाला असता, म्हणून मी काय केलं 3ने डिवाइड करून घेतलं सगळीकडे. पुढच्या स्टेपमध्ये आलं 4/7 मल्टीप्लाइड बाय √3 मल्टीप्लाइड बाय √49. सो मी काय केलं, हे जे दोन रूट आहे हे दोघांना वेगवेगळे देऊन दिले. प्लस 3/8 मल्टीप्लाइड बाय √3 मल्टीप्लाइड बाय √64. इथं पण तेच केलं, ह्या 3ला वेगळा रूट, ह्या 64ला वेगळा रूट. पुढच्या स्टेपमध्ये 1/5 √3 मल्टीप्लाइड बाय √25. याच्यावरून आपल्याला आता हळूहळू गोष्टी सिम्प्लिफाय होत आहे बघा. हा √3 तसाच आला. √49 किती येतं, 7. गुड. सो हा 3/8 तसाच आला. इथं पण √3ला मी तसंच लिहून घेतलं. आता √64 किती येतं, 8. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, √25 विच इज 5. दॅट्स इट. चेक करा आता. हा 7 कट झाला, कारण एक डिनॉमिनेटर मध्ये एक न्यूमरेटर मध्ये. हा 8 कट झाला. हा 5 कट झाला. सो मला काय मिळालं, 4 मल्टीप्लाइड बाय √3. ह्या साइडून काय मिळालं, 3 मल्टीप्लाइड बाय √3. लास्ट मध्ये काय मिळालं, -1 मल्टीप्लाइड बाय √3. ही जी व्हॅल्यू होती ही इकडे लिहून घेते मी. 4 मल्टीप्लाइड बाय √3 प्लस 3 मल्टीप्लाइड बाय √3 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय √3. इथपर्यंत आपण मागच्या स्टेप पर्यंत आलेलो. आता मी काय करणार, हा √3 कॉमन काढेल. सो इथून √3 कॉमन काढल्यावर माझ्याकडे उरलं 4. इथून आलं +3 आणि इथून आलं -1. सो हा √3 असाच लिहिला. 4 + 3 किती येतं, 7 आणि 7 - 1 येतं 6. सो आन्सर सिम्प्लिफाय करून आलेलं आहे 6√3. सो इमॅजिन करू शकता का तुम्ही, हा पूर्ण क्वेश्चनचा आपल्याकडे आन्सर मिळाला आहे 6√3. दिस इज हाऊ वी डू सिम्प्लिफिकेशन. छोट्या छोट्या स्टेपमध्ये सिम्प्लिफाय करायचं. ट्राय करायचं की अशी एखादी व्हॅल्यू असेल जी आपल्याला फ्युचरमध्ये कॉमन काढता येईल, त्या व्हॅल्यूजनेच डिवाइड करायचं ट्राय करायचं. सो सिम्पल होतं. ठीक आहे, मे बी तुम्हाला फर्स्ट टाइम बघताय तर थोडं डिफिकल्ट वाटू शकतं. हा तुम्ही व्हिडिओ परत रिपीट करून बघा. एकदा प्रॅक्टिस केली तर अशा टाईपचे क्वेश्चन तुमच्याकडून खूप इझिली सॉल्व्ह होतील. लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता हा जो डिनॉमिनेटर आहे याला आपल्याला रॅशनल फॉर्म मध्ये आणायचा आहे. आता तो काय आहे, इरॅशनल आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी खूप इझी स्टेप आहे. सगळ्यात आधी 1/√5 लिहिलं. जो पण डिनॉमिनेटर होता त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हिजन करायचं. हे आपण का करतो, कारण याच्याने जो डिनॉमिनेटर आहे तो रॅशनलाइज होऊन जातो. सो सिंपल, डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू होती ती इकडे मल्टिप्लाय पण केली, इकडे डिव्हिजन पण केलं. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार मग, 1 मल्टिप्लाइड बाय √5 आणि √5 मल्टिप्लाइड बाय √5.
1ला याच्याशी मल्टिप्लाय केलं आणि √5 ला याच्याशी मल्टिप्लाय केलं. सो 1 मल्टिप्लाइड बाय एनी नंबर काय येतो, तो नंबर √5 मल्टिप्लाइड बाय √5. आन्सर येतं 5. कारण हा स्क्वेअर होऊन जाईल आणि √5चा स्क्वेअर येणार आहे 5. सिंपल. सो बघा, हा डिनॉमिनेटर इररॅशनल होता, इररॅशनल नंबर होता, बरोबर आहे ना, कारण याला आपण पुढे सॉल्व नाही करू शकत. आता चेक करा, हा डिनॉमिनेटर काय आहे, रॅशनल नंबर. कळलं? सो दॅट इज वाय याला म्हणतात रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. हा तर सिंपल होता. आता एक थोडा टफ क्वेश्चन बघू. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघा, डिनॉमिनेटर मध्ये 4 √3 मायनस √2 दिलंय. आता याला रॅशनलाइज कसं करायचं हे शिकूयात. स्टेप नंबर 1, जो पण व्हॅल्यू दिलं असेल तो तसंच्या तसं स्क्रीनवर किंवा तुमच्या नोटबुकवर लिहून घ्यायचं. स्टेप नंबर 2, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. ठीक आहे. मग हा अख्खा डिनॉमिनेटर मी इकडं घेतला, 4 √3 मायनस √2. डिनॉमिनेटर मध्ये पण आलं 4 √3 मायनस √2. इथं एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे असे डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं ट्राय करतात, कारण इथं 2 नंबर आहे आता आणि दोघांमध्ये मायनस असेल प्लस असेल, तेव्हा साइन चेंज होते. तुम्ही डायरेक्टली ही मायनस साइन इथं घेऊ शकत नाही. तुम्हाला इथं काय घ्यावं लागतं, कॉन्जुगेट पेयर. तुम्ही डायरेक्टली डिनॉमिनेटर जसंच्या तसं उचलून ठेवू शकत नाही. आता तुम्ही विचाराल, मॅम लास्ट जो क्वेश्चन होता त्याच्यात तर तुम्ही डिनॉमिनेटर डायरेक्टली घेतलं, कारण इथं एकच व्हॅल्यू होती, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह नव्हतंच, म्हणून मी तो डिनॉमिनेटर तसंच्या तसा ह्या साईडला पण मल्टिप्लाय केलं आणि इथं पण मल्टिप्लाय केला. पण या क्वेश्चन मध्ये आपल्या डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन दिलेली आहे. जेव्हाही असं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, मग ती साइन चेंज करावी लागते. त्यालाच म्हणतात कॉन्जुगेट पेयर बनवतो आपण. सिंपल. आता आपण काय करणार, मग 12 मल्टिप्लाइड बाय दिस वन, 4 √3 प्लस √2 डिवाइड बाय 4 √3 मायनस √2 आणि 4 √3 प्लस √2. इथपर्यंत कळालं? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला a प्लस बी, a मायनस बी इक्वल टू असतो a² मायनस b². हा फॉर्म्युला कुठं कामात येणार आहे, आपल्या डिनॉमिनेटर मध्ये. मी याला a कन्सिडर केला, याला b कन्सिडर केलं, याला a कन्सिडर केलं, याला b कन्सिडर केलं. सो इथं आहे a मायनस बी आणि इथं आहे a प्लस बी. सेम आहे, उलटा असेल किंवा सुलटा असेल, कारण मल्टिप्लिकेशन आहे तर आन्सर येणार आहे हेच a² मायनस b². सो याचा आन्सर आपल्याला काय मिळतं ते बघूयात आपण. सो आपल्याकडे काय होतं, 12 4 √3 प्लस √2 डिवाइड बाय 4 √3 त्याचा स्क्वेअर येईल मायनस √2 चा स्क्वेअर. आता हे मी कसं काय लिहिलं, कारण याची व्हॅल्यू काय मिळाली मला, a² मायनस b².
ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 4 अंडर रूट ऑफ 3 आणि बी ची व्हॅल्यू होती अंडर रूट ऑफ 2. सो मी सिंपल इथं ते लिहून घेतलं. आता पुढचा स्टेप काय येणार आहे मग 12 4 अंडर रूट ऑफ 3 प्लस अंडर रूट ऑफ 2 तसंच आलं आणि याचं स्क्वेअर करायचं. आता 4चा स्क्वेअर किती येतो 16. अंडर रूट ऑफ 3चा स्क्वेअर काय येणार आहे 3 मायनस अंडर रूट ऑफ 2चा स्क्वेअर येतो 2. दॅट्स इट. बरोबर इथपर्यंत कळालं. आता 12 ब्रॅकेटमध्ये 4 अंडर रूट ऑफ 3 प्लस अंडर रूट ऑफ 2 डिवाइड बाय 16 मल्टिप्लाइड बाय 3. आन्सर इज 48 आणि हा -2 इथं. आता न्यूमरेटर तर तसंच्या तसं लिहून घेऊ. न्यूमरेटरमध्ये काहीही चेंज करायचे नाही आपल्याला कारण ते ऑलरेडी सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्येच दिलेलं असतं. 48 - 2 आलं किती येणार आहे 46. आता चेक करा याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो विच इज येतो 6. याला पण 2 ने डिवाइड करू शकतो तर आन्सर येईल 23. सो लास्ट आन्सर आलेला आहे 6 ब्रॅकेटमध्ये 4 अंडर रूट ऑफ 3 प्लस अंडर रूट ऑफ 2 डिवाइड बाय 23. सो अशा प्रकारे आपण काय केलं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. पण जेव्हा एखाद्या डिनॉमिनेटरमध्ये साइन असते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तेव्हा आपण काय यूज करतो कॉन्जुगेट नंबर. आय होप तुम्हाला चॅप्टर नंबर 2चे हे सगळे व्हिडिओज आवडले असतील. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघायचे आहे फॉर चॅप्टर नंबर 3 किंवा मग जॉमेट्रीचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जसेही न्यू व्हिडिओज अपलोड करतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा कारण त्यांना पण मॅथ्समध्ये काही डिफिकल्टीज असतील तर ते सुद्धा हे व्हिडिओ सॉल्व्ह करू शकतात.